करता है, इसीलिए अपनाएं ताकतवर 5 के दम वाला महावीरा ज़ीरोन। आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा ज़ीरोन से। महावीरा ज़ीरोन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरोन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरोन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है। इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा ज़ीरोन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा ज़ीरोन। चला सामना चालू करा लवकरात लवकर। भाऊ गेट जवळच्या रूम मध्ये ठेवा सगळं सामान। मामा साइड लावा। एक बॉल 1 रन। पुढचा बॉल घेऊन शेख साहेब। दिवस मावळतोय याचा पण बहाणा असू द्या मित्रांनो। पुढचा चेंडू घेऊन शेख साहेब। कटर बॉलर, कीपर कडून मिस। पुढचा चेंडू शेख साहेब यांच्याकडून। अतिशय सुंदर असा शॉट। मिसफील्ड झालेली आहे जितेन भाऊ कडून। मात्र 1 धाव। माफिया संघाकडून पप्पू भाऊ यांना अजूनपर्यंत बॅटिंग भेटलेली नाहीये। पुढचा चेंडू शेख साहेब यांच्याकडून। विशालवाडी स्ट्राइकला। अतिशय सुंदर असा शॉट आणि एक बाउन्स चौकार। चौकार चौकार। बाजूला वा बाजूला वा। पुढील बॉल घेऊन शेख साहेब सज्ज। बॅट्समन भी सज्ज। बेल्स पडल्या होत्या अंपायर त्या लावताना।
अरे माफियास अंपायर चर्चा करताना एग्रो लायन संघाने जोरदार अशी अपील केलेली आहे. बापकर साहेबांनी अतिशय जोरदार अपील केलेली आहे. अंपायर डिसिजन आउट आहे. आउट. टिंगडिंग. टिंगडिंग. माफिया जलिको के तळोदा संघाचा एक गडी बाद झालेला आहे. गडी बाद झाल्यानंतर पप्पू भाऊ यांनी गॉगल काढलेला आहे. कृषीधन संघाचे मालक. मला असं वाटतं त्यांना बॉल दिसला नसेल का त्यासाठी त्यांनी गॉगल काढला. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों दिन मावळी झाले भाऊ लवकर काय रे.
अंधारा पड़ जाई ना रे. प्रकाश चव्हाण साहेब पुढचा बॉल घेऊन अतिशय वाईट Wide ball, अंपायरचा umpire इशारा decision. खतरनाक डिसिजन शेळके साहेबांना नंदुरबार ॲग्रो प्रीमियर लीगच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेळके साहेब सर हॅलो हॅलो. शेळके सर शेळके साहेब नंदुरबार बरं, ॲग्रो प्रीमियर बरं. लीग यांच्याकडनं तुम्हाला मला वाढदिवसाच्या- परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रात्रीची सोय करा. पार्टी पेंडिंग राहू द्या, मॅच जर जिंकणार ते. हवे टोलवलाय पुन्हा एकदा बापकर साहेब. अरे बाप, जेल सुटलेला आहे आता. प्रकाश भाऊंना वाटलं दिनेश भाऊ कॅच घेतील आणि दिनेश भाऊंना वाटलं प्रकाश भाऊ कॅच घेतील. दोघांचा याच्यात- गैरसमज झाला. दोघांचा गैरसमज झालाय आणि Ball सुटला. कॅच ड्रॉप झाली. सत्तावीस बॉल मध्ये 44 रनांची आवश्यकता आहे तळोदा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 27 बॉल अतिशय सुंदर असं सुंदर shot. असा गॅप काढलेला आहे. मात्र एक धाव. 26 बॉल मध्ये 43 रन लागणार आहेत आता. My name सीमा स्वप्नील पाटील नंदुरबार सतीशचा जवाई जोरात बोल. पुढचा चेंडू प्रकाश चव्हाण साहेब यांच्या डॉट पुरा बॉल. बेकार आहे सध्या सध्या पुरा बेकार सतीलाल खतरनाक रबासा. गट्टा पट्टा कोणीच काहीच बोलू नका. म्हणा सासरा आहे म्हणा. माझा सासरा आहे. माझ्या ताता मामा पोर देवाय म्हणा माझं बोल. मामानी पुढे पुढचं षटक घेऊन येताना विनोद गवडी. बिस्किट दिल दो. म्हणा सासरा पुरा बेकार आहे म्हणा. काय पहिला चेंडू वाईट, अंपायरचा इशारा. म्हणा सासरा. हं? काय बोलशील? म्हणा सासरा. मना सारखा बेकार आहे 24 मध्ये 41. कोण आहे तुझा सासरा? खतरनाक शॉट.
तर द्या. अंपायरचा इशारा 6 रन. तेवीस बॉल 35 रनांची आवश्यकता कृषीधन संघाला. श्री ॲग्रोचे मॅन ऑफ द मॅचचे प्लेयर माही 07. आणि ऋषी भाऊ तसेच आमचे एक प्लेयर सलामीवीर फलंदाज प्रदीप जाधव हे कपिल देवची जर्सी चोरून घेऊन आलेले आहेत, घालून आलेले आहेत आणि घरून. म्हणून कपिल देव सारखा फॉर्म आला नाही मॅच मध्ये. पुढचा चेंडू विनोद गौड यांच्याकडून. अतिशय सुंदर असा शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रतिभा यांच्याकडून फिल्डिंग. बावीस बॉल 34 रन. अतिशय सुंदर असा शॉट. 1 रन. 21 बॉल 33 रन भाऊ. अतिशय सुंदर असा शॉट आणि षटकार. चव्हाण साहेब बघत राहून गेले. 20 बॉल 27 रन पप्पू दादा. असेच 2-3 षटकारांची गरज आहे कृषीधन संघाला. ओके ओके. चला पटापट चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. हॅलो रोहित भाऊ बोला ना लवकर. चला या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत अजून. वीस बॉल 27 रनांची आवश्यकता कृषीधन संघाला. अतिशय सुंदर असे शॉट नो मॅन्स लँड मध्ये आणि चौकार. 19 बॉल 23 रन. होता है. 1 बॉल शिल्लक तिसऱ्या षटकाचा. तुमची उद्या एक आहे? आमची तर जिंकलोय आम्ही उद्या. बाहेर आम्हाला कसं काय दोंडायचं पाहिलं आहेत आम्ही. दोंडायचं तुम्ही आमले जड करे तुम्हाला सांगा ना. नाही हो शेले लोक म्हणे ज्या प्लेयर नाही जमत पाहिजे. डॉट बॉल शेवटचा वर. 18 बॉल 23 रन. ओहो पप्पू दादा मध्ये जाताना बॅट्समन ना कान भराले. बरोबर आहे ना, आपलं काम नाही तडे. जास्त एन्जॉय ना विषय आहे. आणि शेटकी साहेब मी इथे दिलेच होतो. हां खरं मला काय कोण बनेव माईक.
रोहित भाऊंना अपेक्षा आहे की काल जिथं कॅच आला तिथं आज पण येतील, म्हणून इथं फिल्डिंग करायला तयार. डॉट बॉल. रोहित भाऊ सब्र का फल मीठा होता है. आएगा आएगा आपका भी दिन आएगा. मात्र एक धाव. सोळा बॉल 22 रन. प्रणव भाऊ आता खाली काय घे ना मयूर भाऊ. अतिशय सुंदर असा शॉट आणि मिसफील्ड डबल मिसफील्ड चौकार कृषीदान संघाकडे. 4 रन. 15 बॉल 8 रनांची आवश्यकता. हो हो हो. चौदा मध्ये 17. आरामात घ्या. सुंदर असा शॉट मात्र एक धाव. 13 बॉल 16 रनांची आवश्यकता कृषीदान संघाला. अतिशय सुंदर असा चेंडू डॉट बॉल. सतीश ओव्हर. जवायला जोडल्या ना हो. 12 बॉल 16 रनांची आवश्यकता कृषीदान संघाला विजयासाठी. डाय मारी पण बॉल अडवण्यात चकल बकल गेम झालाय त्याच्या इथं. शेवटलीवर वडावर लोडी 12 मा 16. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं. 15 दिवसांनी सर्वो वापरलं तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. चाहत में दो जहां हम भुला बैठे बुला.
अतिशय सुंदर असं डिसिजन. डॉट बॉल. 11 बॉल 16 रनांची आवश्यकता. पुन्हा एक डॉट बॉल. बॉल. अतिशय सुंदर बॉलिंग करताना शेख साहेब. अतिशय सुंदर असा पाटका हवेत टोलावला आहे आणि खाली गांगुली भाऊ आणि किन्नर असा गोल. सेलिब्रेशन रोहित भाऊ, सेलिब्रेशन. इंतजार खत्म हुआ रोहित भाऊ का. आखिर आ ही गया बॉल हाथ में. पहिला बॉल त्यांच्याकडे आलेला हा. बॉलच्या प्रतीक्षेतच होते रोहित भाऊ. आधे बसाडे बुद्धी तरी चाली ना. 9 बॉल 16 रनांची आवश्यकता. सुंदर कॅच. ही कॅच युट्यूब चॅनलवर 3-4दा दाखवली पाहिजे. अतिशय सुंदर अशी कॅच घेतलेली आहे रोहित भाऊंनी. हॅलो हॅलो सत्या. 9 बॉल 16 रन. हॅलो श्वेता. अतिशय सुंदर असा बॉल. डॉट बॉल. 8 बॉल 16 रन. 8 दोन्ही 16. स्वतः तुम्ही बोललीशी का. बाज बाज बाज. पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना शेख साहेब. रोहित भाऊ फुल जोश मध्ये चेअरअप करताना. रोहित भाऊ फुल एनर्जी मध्ये टीमला प्रोत्साहन करताना. आता बॉल नाही ना रोहित भाऊ तुमच्याकडे. तो शेवटचा होता मागचा. कोणाला एनर्जी बुस्टर लागला तर रोहित भाऊंना घेऊन जावे. सेम बॉल. शेवटचा चेंडू घेऊन येताना शेख साहेब. 7 बॉल 16 रनांची आवश्यकता. अतिशय सुंदर असा चेंडू आणि ओव्हर. शेवटचं षटक. 6 बॉल 16 रन. अतिशय सुंदर अशी ओव्हर केलेली आहे शेख साहेबांनी. मेडन ओव्हर गेलेला आहे. मेडन ओव्हर. 1 विकेट घेतली या ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल 16 रन. भास्कर साहेब. इट्स नॉट बॅटिंग, इट्स बॅकिंग. पहिला बॉल. भाऊ अतिशय सुंदर असा बॉल बापकर साहेब यांच्याकडून. आता लागत आहे 5 बॉल मध्ये 16 रन.
16 रन काही पिचा सोडत नाहीत कृषीतन संघाच्या. दुसरा बॉल सुंदर असा शॉट पृथ्वीभाऊ यांच्याकडे. सकल बघा. मात्र एक धाव. 4 बॉल 15 रनांची आवश्यकता. दोन चांगले षटकार पाहिजे आता. अरे सुंदर असा शॉट आणि सीमा रेष अडवला. यातील सुंदर असं क्षेत्ररक्षण पृथ्वीभाऊ यांच्याकडून. खतरनाक फिल्डिंग. एकच बॉलवर फिल्डिंग बसले भाऊ तुम्ही. तीन बॉल 15 रन. वाईड. नो बॉल. अंपायरचा इशारा. एक अतिरिक्त धाव. 3 बॉल 14 रन. अतिशय रंगतदार असा हा सामना ॲग्रो लायन्स वर्सेस कृषीदान तळोदा. मात्र एक धाव. 2 बॉल मध्ये 13 रनांची आवश्यकता. 2 बॉल 13 रन. अतिशय सुंदर असा शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित भाऊ कडून. आणि कृषी ॲग्रो लायन्स संघाने हा सामना जिंकलेला आहे. सलग दुसरा विजय. जोरदार गाणे लावा आता. चलो दक्षू जाओ.
है 2 से 3 शुरुआती फवार की बचत। जी हाँ, ओलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत। जी हाँ,